बघा असं आहे, मला असं वाटतं की बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या प्रकारचं संजय राऊतांची गत आहे आणि कुठेही दुसरं कोणाचे आंदोलन असणार काही असणार तरी त्याच्यावर वक्तव्य करून काहीतरी फुटेज घेण्याचं काम संजय राऊत नेहमी करत असतात. आता पुण्यामध्ये जो अवॉर्ड जो अजित डोवालजींना मिळणार आहे सन्माननीय लोकमान्य टिळकांच्या नावाने, तर याला काही विरोध होण्याचं काही कारण नाही आहे. काहीतरी कोणत्याही गोष्टीला विरोध करायचं आणि काहीतरी मीडियामध्ये यायचं हाच या प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटनेचा केविलवाना प्रयत्न असतो. मला असं वाटतं त्याला काही खूप लक्ष देण्याची गरज नाही. नाही, काँग्रेसचं तर मला असं वाटतं की ज्या प्रकारे कॉंग्रेस जनता पार्टीने एक पेपरफुटीचा विषय घेऊन इतकं मोठं आंदोलन उभं केलं, कुठेतरी काँग्रेस पक्षामध्ये सुरक्षेचं वातावरण आहे. कुठेतरी काँग्रेस पक्षाला स्वतःचं विरोधी पक्षाचं जे स्थान आहे, जी स्पेस आहे, ती कुठेतरी संपुष्टात येताना दिसत आहे. कारण देशात होणारे जे मुद्दे आहेत ते काँग्रेस जनता पार्टीसारखे आपसारखे छोटे छोटे पक्ष उचलत आहे, पण काँग्रेस कुठेतरी या सगळे विषय उचलण्यात कमकुवत होत आहे आणि म्हणून एक मोठं एक अस्थिरतेचं वातावरण किंवा असुरक्षेचं वातावरण काँग्रेस पक्षामध्ये आहे. नाही, त्यांनी निश्चितच उद्धव ठाकरेंनी चौकशी करावं, पण मला असं वाटतं त्यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाकडे जास्त लक्ष द्यावं. कृष्ण अभिजित दिपके श्रीकृष्णाचा अवतार आहे असं साक्षात्कार उद्धव ठाकरे यांना झालेला आहे, तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं जर अभिजित दिपके जर श्रीकृष्णाचा अवतार आहे तर उद्धव ठाकरे निश्चितच कंसाचा अवतार असतील आणि म्हणून या प्रकारचं एक भास उद्धव ठाकरेंना झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे कंसाच्या भूमिकेत आहे? आता सध्या ते अभिजित दिपकेच्या मामाची भूमिका निभवत आहे आणि जर अभिजित दिपके जर समजा जर श्रीकृष्ण आहे तर हे कंस निश्चित असतील. कर्जमाफीमुळे कुठेतरी जे केंद्राची नमो योजना आहे त्याच्यावर कुठेतरी कापणी लागेल यावर विरोधक टीका करतायत. बघा असं आहे की कर्जमाफी योजना ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली योजना आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि ही योजना महाराष्ट्रातल्या तिजोरीतनं जाणारा सगळा हा निधी महाराष्ट्राच्या मधनं जाणार आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीतनं जाणार आहे आणि तीच जी दुसऱ्या बाकी ज्या योजना आहे जे पंतप्रधानांच्या नावाने ज्या योजना आहेत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या पुरस्कृत त्या योजना आहेत. केंद्र सरकार त्याला पैसे देणार आहे, तर दोन्ही योजना एकात काही संबंध नाही. त्या हिशोबाने दोन्ही योजना लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचणार आहे. नमो सन्मानचे पैसे मिळणार आहे शेतकऱ्यांना? 100% नमो सन्मानचे पैसे या माध्यमातून मिळणार आहे. कुठेही त्याला कात्री किंवा कुठेही त्यात अडचण नाही. जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कुठेतरी 5 जागा ज्या आहेत ओबीसीच्या जर त्या पद्धतीने झाल्या तर कमी होण्याची शक्यता सुद्धा होती. निश्चितच या संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चर्चा झाली. त्या मला असं वाटतं सुप्रीम कोर्टमध्येही ते सकारात्मक या संदर्भातले त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि मला वाटतं लवकर आता जिल्हा परिषदच्या सगळीकडचे जे प्रलंबित निवडणूक आहे ते पूर्ण होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.